भाविकांनी जे प्रबोधन आता ऐकलं, जे काय माझ्या बुद्धीला झेपलं तेवढं विश्वकर्माचं चरित्र सांगण्याचा मी प्रयत्न केला. विश्वकर्माच्या विश्वकर्मा हे भुवन विश्वकर्मा जे भगवंताचं दुसरं स्वरूप आहे, भगवंताचा जे दुसरा अवतार आहे, त्या भगवंताच्या दुसऱ्या अवतारापासनं भगवंताचं वृद्ध स्वरूप हिलाचल पर्वताच्या ठिकाणी भगवंताचा अवतार झालेला आहे, म्हणजे वेरूळ. त्या ठिकाणी वृद्ध स्वरूपामध्ये 4 हात आणि मुखामधून या 5 समाजाची उत्पत्ती झाली. मनुमय, त्वष्टा, शिल्पी आणि देवज्ञ या 4 समाजाची उत्पन्न झालेली आहे. तेव्हा हा समाज जो आहे तो एक ब्राह्मण समाजामध्ये, जसं आपण ब्राह्मण समाजामध्ये हा समाज मोडतो, पण काळाच्या ओघामध्ये आम्ही भगवान विश्वकर्माचं चिंतन थोडस विसरलो होतो. कर्मधर्म संयोगानं या समितीचे, या विश्वकर्मा मंडळ समितीचे अध्यक्ष नागनाथरावजी पांचाळ, गोपीनाथरावजी पांचाळ, आमचे खर्डे पाटील, अनेक अनेक जे कार्यकर्ते इथं संघटित झाले आणि असे विविध प्रकारचे कार्यक्रम करून आमच्यासारख्या छोट्या छोट्या लोकांना तुम्ही काहीतरी करा, पुढे जाण्याचा जे मार्ग दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे, त्यांचं खरोखरच मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे जसं भगवान विश्वकर्मा हे केवळ आमचंच दैवत नसून, 5 वंशाचंच दैवत नसून अख्ख्या जगाचे स्वामी तेच आहेत. त्यांनीच ही यंत्र चालना दिलेली आहे. प्रत्येक जे काही कारखाना चालू असतो, ज्या कारखान्यामध्ये मशीन असतात, जे कॉम्प्युटर असतात, जे काही आहे कर्म करणारं जे काही साहित्य आहे, जे काही यंत्र आहेत, त्याच्यामध्ये या सर्व यंत्रांचा निर्माता, या सर्व यंत्रांचा कार्यकर्ता, प्रत्यक्ष काम करणारा आणि कृतीतून केलेलं कार्य करून दाखवणारा देव म्हणून, कधी देवाचा शिल्पाचार्य झाले, कधी जगद्गुरु झाले, कधी प्रजापती झाले, कधी ब्राह्मणाच्या रूपामध्ये काशी येथे जन्माला आले, कधी अंगिरस ऋषीच्या घरी अंगिरस म्हणून निर्माण झाले. असे अनेक प्रकारानं भगवंतांनी कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंतांनी सुदर्शन, श्रीकृष्णाचं सुदर्शन, महादेवाचं त्रिशूळ, कुबेराचं विमान, या सर्व ज्या काही निर्माण झालेल्या गोष्टी आहेत, मी माझ्या अल्पबुद्धीनं जेवढं काही संग्रहित केलं ते इथं सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. पण जर मला योग मिळाला तर सुंदर प्रकारचं विश्वकर्मा पुराण कसं असतंय, भगवान विश्वकर्मा काय आहेत, त्यांनी काय काय निर्माण केलं, त्यांचं स्वरूप काय, आणि या सर्व गोष्टींचं विश्लेषण त्या ग्रंथामधून आलेलं आहे. माझ्या जे काही वाचल्यात, जे काही पाहण्यात, जे काही ऐकण्यात आलं ते एक सांगण्याचा प्रामाणिक मी प्रयत्न केलेला आहे. जय हिंद. विराट प्रभू विश्वकर्माजी भगवान यांच्या दरबारामध्ये हे 4था वर्धापन दिन सोहळा संपन्न झालेला आहे आणि त्या निमित्ताने आमचे आदरणीय प्रमस्नेही बालाजी महाराज पांचाळ वागीकर यांच्या मुखारविंदातून सुंदर असं विश्वकर्माजीचं चरित्र श्रवण करायला मिळालं. आणि हे सगळं आयोजन करत असताना शून्यातून विश्व निर्माण करणारी ही परंपरा आहे आमची विश्वकर्मा वंशाची. शून्यातून विश्व निर्माण ज्यांच्यामुळे झालं आणि तेच विश्वकर्माजींच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आणि मंदिरापासून उभारणीपर्यंत हे सगळं काही शून्यातून विश्व निर्माण केलं ते आमचे प्रमस्नेही नागनाथरावजी देशमुख साहेब लोहावकर आणि आमचा सर्व त्यांच्या सोबतीला असलेले आमचे भगवानदादा असतील, सर्व आमचा पांचाळ समाजाचा परिवार, विश्वकर्मा वंशीय समाज परिवारांच्या वतीने हे सगळं इथं भव्य दिव्य असं असणारं सभामंडप तयार झालेलं आहे. भव्य दिव्य मंदिर झालं आहे आणि याच भव्य दिव्य मंदिराचा असणारा असाच उत्कर्ष होत जावा. दरवर्षी या ठिकाणी 2-3 वर्षापर्यंत या ठिकाणी सुंदर असे 7 दिवसाचा सप्ताह झाला. यावर्षी 1 दिवसीय कार्यक्रम या सगळ्या मंडपाचं निर्माण केल्यामुळं 1 दिवसीय कार्यक्रम ठेवण्यात आला यावर्षी. पण आता इथून पुढं दरवर्षी 7 दिवसाचाच कार्यक्रम होईल आणि अशी सगळ्यांना मी विनंती करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या आशीर्वादाने ह्या कामठा नगरीमध्ये, असं पावन कामठा नगरी एक ठिकाणच असं पावन झालेलं आहे प्रभूच्या चरणामुळं. आणि अशी ह्या कामठा नगरीमध्ये आज आपल्या समाज बांधवाच्या सहकार्यानं आम्ही मंदिर उभारून जवळपास 3 वर्ष संपलेली आहेत. मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून सुद्धा 3 वर्ष संपलेली आहेत. आणि ते झाल्याच्या नंतर दरवर्षी जे आम्ही भागवत कथेचं आयोजन करतो तो 7 दिवसाचं, आणि त्या 7 दिवसाच्या आयोजनामध्ये जो काही आम्हाला त्रास होत होता, पाऊस आला किंवा हवा पाणी आलं, अडचणी आल्या, त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रभूनं जे आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शन आयोगानं हे जे सभामंडप आहे ते आज नावारूपाला आलेलं आहे.
आणि ह्या सभामंडपाचं नावरूप जे होत आहे ते तुमच्या सगळ्या समाजाच्या सहकार्यानं आणि माननीय आमदार कल्याणकर साहेबांच्या सहकार्यानं हे सभामंडप पूर्णपणे होत आलेलं आहे. अजून बरंचसं काम बाकी आहे. समाजाचं सहकार्य लाभेल ही खूप मोठी अपेक्षा आहे आणि आजपर्यंत आम्हाला समाजाचं सहकार्य भरपूर लाभत आलेलं आहे. सुरुवात आम्ही शून्यातून केलेली होती आणि आज परमेश्वरानं एक चांगली वास्तू या ठिकाणी उभी करून घेतलेली आहे आणि त्यांच्याच आयोजनानं हे सगळं कार्य होत आहे. आणि असंच आम्ही असो नसो कार्य हे होतच राहावं ही प्रभूच्या चरणी नम्र विनंती करून मी माझे 2 शब्द